So here, starting with our next example. Yesterday we have seen the how to find the values of different standard angles, that is 150 degree, 210 degree, then 300, असे डिफरंट अँगल्सच्या व्हॅल्यूज कशा प्रकारे फाइंड करायच्या हे आपण त्यामध्ये पाहिलं. Yeah, next. Yes, what is given in the question? State the signs. म्हणजे चिन्ह SIGN, पहिलं जे साइन आहे ते SIGN. SIGN म्हणजे चिन्ह. State the signs of cos 4 degree and sin 4 degree. मग आता 4 डिग्री हा अँगल कुठल्या क्वाड्रंट मध्ये असेल? 4 डिग्री हा अँगल कुठल्या क्वाड्रंट मध्ये असेल? फर्स्ट क्वाड्रंट. आणि फर्स्ट क्वाड्रंट मध्ये साइन कसा असतो? पॉझिटिव्ह. कॉस कसा असतो? फर्स्ट क्वाड्रंट मध्ये साइन कसा असतो? पॉझिटिव्ह. कॉस पॉझिटिव्ह. मग साइन 4 आणि कॉस 4 यांचे चिन्ह कसे राहतील? पॉझिटिव्ह. राइट डाउन आन्सर. राइट डाउन as 4 degree lies in first quadrant. 4 degree lies in first quadrant. Therefore, sin 4 degree and cos 4 degree are positive. Sin 4 degree and cos 4 degree are positive. फुल स्टॉप. हा झाला या क्वेश्चनचा एक भाग. इम्पॉर्टंट आहे तो सेकंड पार्ट, ज्याच्यामध्ये आपल्याला एक कन्सेप्ट विचारात घ्यायची आहे.
साइन 4 डिग्री आणि कॉस 4 डिग्री यामध्ये कुणाची व्हॅल्यू ग्रेटर आहे असं विचारलंय. कुणाची व्हॅल्यू ग्रेटर असेल? साइन 4 डिग्री मोठा असेल की कॉस 4 डिग्री मोठा असेल? cos 4 डिग्री. cos 4 डिग्री. कॉस 4 डिग्री. काय कारण? तर y ची लेंथ छोटी असेल कारण की 4 डिग्री म्हणजे खूप थोडं वय जातं सर्कल मध्ये. अँगल तर दोन्ही रेशोच्या समोर 4 डिग्रीच आहे. x ची लेंथ जास्त येते आणि y ची लेंथ कमी. 4 डिग्री मग हाईट ट्रायंगलची हाईट जी फॉर्म होईल त्याची हाईट छोटी असेल ट्रायंगल. 4 डिग्री. एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस आणि 4 डिग्री जर विचारात घेतला तर तो अँगल लहान असेल. पण यात आपल्याला विचारलंय साइन आणि कॉस. साइन 4 डिग्री आणि कॉस 4 डिग्री या दोन्ही मध्ये कुठली व्हॅल्यू लहान असेल, कुठली व्हॅल्यू मोठी असेल हे विचारलंय. बेसिकली याला आपण ट्रायंगलचं लॉजिक वापरू शकतो, पण त्यानं कुठल्याही अँगल साठी व्हॅल्यू सांगता येईल असं नाही. समजा आपल्याला विचारलं 140 डिग्री याच्यासाठी साइन मोठा की कॉस मोठा? 140 हा स्टँडर्ड नाहीये, तो 30 चा मल्टिपल नाहीये, तो 60 चा मल्टिपल नाहीये, तो 45 चा पण मल्टिपल नाहीये. मग अशा वेळी महत्वाची असते ती कन्सेप्ट. कन्सेप्ट इम्पॉर्टंट आहे की एक्झॅक्टली ह्या साइन आणि कॉसचं काम कशा प्रकारे चालतं. बेसिकली त्या दोन प्रकारे परत आपण विचारात घेऊ शकतो. फर्स्ट थिंग ती म्हणजे सर्क्युलर मेथड आणि दुसरे म्हणजे ग्राफिकल मेथड. कुठलाही अँगल असेल तर त्या अँगल साठी आपण सांगू शकतो कोण मोठा आणि कोण लहान आहे. इथे आपला फोकस 4 डिग्री वरती नाही, इथे आपला फोकस पाहिजे आधी साइन आणि कॉसच्या नेचर वरती. कारण अँगल यस कारण अँगल इथे 4 डिग्री आहे, इथे 4 डिग्री आहे. अँगल सारखा आहे. 4 डिग्री आणि 4 डिग्री अँगल सेम आहे, पण एका 4 डिग्री वरती ऑपरेट होतोय साइन आणि दुसऱ्या 4 डिग्री वरती ऑपरेट होतोय कॉस. याचा अर्थ ह्या साइन आणि कॉस मुळेच त्या अँगलचं काहीतरी होत असणार आहे. मग हे नेमकं काय होतं, कशा प्रकारे होतं याचा विचार आपल्याला करायचा आहे. फर्स्ट आपल्याला साइन कॉसच्या व्हॅल्यूजचा जर आपण शॉर्ट ट्रिकचा विचार केला तर साइनची सिक्वेन्स असते 0 1 0 -1. साइनची सिक्वेन्स काय असते? 0 1 0 -1 0 1 0 -1. याचा अर्थ साइन 0 ची व्हॅल्यू 0 असते,
साइन 90 ची व्हॅल्यू 1 असते, साइन 180 0, साइन 270 -1. सिमिलरली कॉस साठी पण सिक्वेन्स हीच असते, पण फरक काय, तर ही सिक्वेन्स सुरू होते 1 पासून 1 0 -1 0. आता अँगल तर आपला माहित आहे, इकडे म्हणजे 0, इकडे 90, इकडे 180, इकडे 270, इकडे 360. ओके, अँगल्स विचारात घ्या. 0 90 180 270 आणि 360. 0 90 180 270 360. Along x axis 0, along positive y axis 90 degree, along negative x axis 180, along negative y axis 270 आणि along परत पॉझिटिव्ह x axis ला आलो आपण एक पूर्ण रोटेशन मारून तर 360. या प्रकारे अँगल मेजरमेंट आपण घेत असतो. अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये पॉझिटिव्ह, क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये निगेटिव्ह. बरोबर, पण कितीही फिरा, कितीही रोटेशन द्या, कुणीकडनंही द्या, या साइडनं द्या किंवा या साइडनं द्या, साइन आणि कॉस हे दोन रेशो असे, साइन आणि कॉस हे दोन रेशो असे की ज्यांची व्हॅल्यू कधीच 1 पेक्षा मोठी होत नाही आणि -1 पेक्षा लहान पण येत नाही. साइन आणि कॉस या दोन रेशोज, दोन फंक्शनची महत्वाची प्रॉपर्टी आहे. दॅट इज कॉल्ड रेंज ऑफ ट्रिग्नोमेट्रिक रेशोज. रेंज ऑफ ट्रिग्नोमेट्रिक रेशोज, आणि हा आपला महत्वाचा पॉइंट आहे आजचा. ट्रिग्नोमेट्रिक रेशोज किंवा ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स यांची रेंज महत्वाची आहे. मग साइन आणि कॉस ह्या दोन फंक्शनची रेंज असते -1 to 1. साइनच्या समोर कोणताही अँगल येऊ द्या, थिटा, तो कितीही लहान असेल, कितीही मोठा असेल, कुठलाही असू द्या, साइन थिटाची व्हॅल्यू ही नेहमीच 1 पेक्षा लहान किंवा इक्वल येऊ शकते आणि -1 पेक्षा मोठी किंवा इक्वल येते. ओके, साइन थिटाची व्हॅल्यू ही नेहमीच -1 आणि 1 च्या मध्येच येते. साइन थिटाची व्हॅल्यू कधीच 1 पेक्षा मोठी होत नाही. म्हणजे साइन थिटाची व्हॅल्यू कधीच 2 3 4 5 वगैरे एवढी मोठी होणार नाही. 1 पेक्षा मोठी कधीच नसते आणि -1 पेक्षा लहान पण कधीच नसते. खूप प्रश्न आहेत त्याच्यावरती, खूप कन्सेप्ट आहेत. रेंज ऑफ व्हॅल्यूज ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स. सिमिलरली कॉस थिटाचंही तसंच आहे. कॉस थिटाची पण व्हॅल्यू 1 पेक्षा लहान किंवा इक्वल येते आणि -1 पेक्षा मोठी किंवा इक्वल येते. त्यामुळे साइन थिटा आणि कॉस थिटा या दोन्ही फंक्शनची व्हॅल्यू नेहमीच -1 आणि 1 च्या मध्ये असते. इट ऑलवेज लाइज इन बिटवीन -1 and +1. हा पहिला महत्वाचा पॉइंट या कन्सेप्ट मधला
रिलेटेड टू साइन अँड कॉस. लक्षात आली कन्सेप्ट? लक्षात आला पॉइंट काय आहे तो? ते 4 डिग्री नंतर बघू आपण. त्याचा आन्सर तुम्ही क्विकली देताल, त्याची अडचण नाही काही. महत्वाचे रेंज ऑफ ट्रिग्नोमेट्रिक रेशोज ही कन्सेप्ट. फॉर एनी रियल व्हॅल्यू ऑफ थिटा हे म्हणलंय. म्हणजे थिटा हा अँगल कितीही मोठा असू द्या, कितीही लहान असू द्या, साइन थिटा आणि कॉस थिटाची व्हॅल्यू ही नेहमी -1 आणि 1 च्या मध्येच असते. 1 पेक्षा मोठी कधी होऊ शकत नाही, -1 पेक्षा लहान कधी होऊ शकत नाही. हा इक्वल होईल त्याला, पण -1 आणि 1 च्या मध्येच. पण असं टॅनचं नाहीये, कारण टॅनला आपण पाहतो अलॉंग एक्स ऍक्सिस तो 0 असतो आणि अलॉंग वाय ऍक्सिस तो इन्फिनिटी असतो. त्यामुळे टॅन ची व्हॅल्यू इन्फिनिटी पर्यंत मोठी होऊ शकते. आणि म्हणून याच्यात जर आपण टॅन थिटा ऍड केला तर टॅन थिटाची व्हॅल्यू ही नेहमी इन्फिनिटी मायनस इन्फिनिटी टू प्लस इन्फिनिटी. मायनस इन्फिनिटी टू प्लस इन्फिनिटी म्हणजे कोणताही रियल नंबर. रियल नंबर मग तो फ्रॅक्शनल असेल, डेसिमल असेल, कितीही लहान असेल, कितीही मोठा असेल, डझंट मॅटर. टॅन थिटाची व्हॅल्यू कितीही येऊ शकते, पण साइन आणि कॉस थिटाच्या व्हॅल्यूज नेहमीच -1 आणि 1 च्या मध्ये येतात. ओके. आता सेक, कोसेक आणि कॉट हे यांचे रेसिप्रोकल असतात. पण जरी रेसिप्रोकल असले तरी जे साइनचं होतं तेच कोसेकचं होतं असा नियम इथं नाही चालणार. जे कॉसचं होतं तेच सेकचं होतं असं या दोघांसाठी नाही चालणार. हा टॅन आणि कॉट यांच्यासाठी मात्र हे चालू शकेल. असं का? कारण आता समजा 3 हा नंबर किंवा 2 हा नंबर 1 पेक्षा लहान आहे की मोठा? येस. 2 हा 1 पेक्षा मोठा की लहान? बरोबर आहे. कन्फर्म सगळ्यांना? त्या 2 चा रेसिप्रोकल घ्या, किती येतो? 1/2. 1/2 हा 1 पेक्षा मोठा की लहान? बरोबर. म्हणजे 2 घेतला तर 1 पेक्षा मोठा होत आहे, 1/2 घेतला 1 पेक्षा लहान होतोय. म्हणजे रेसिप्रोकल घेतला की दिशा बदलली 1 पासूनची. समजा 10 हा नंबर 1 पेक्षा मोठा की लहान? मोठा. मग 1/10. 1/10 म्हणजे 0.1. तो 1 पेक्षा लहान आहे ना. रेसिप्रोकल घेतल्यामुळे हे घडतंय. मग मला सांगा 1/4 तो 1 पेक्षा मोठा की लहान? लहान. त्याचा 1/4 चा रेसिप्रोकल काय? 4. तो 1 पेक्षा लहान की मोठा? मोठा. म्हणजे रेसिप्रोकल घेतला 1 पेक्षा लहान नंबरचा रेसिप्रोकल घेतला की तो मोठा होतो आणि 1 पेक्षा मोठ्या नंबरचा रेसिप्रोकल घेतला की तो लहान होतो. हे न्यूमरिकल कॅल्क्युलेशन्स आहे. पण याच्यामुळे फरक पडतो त्या सेक आणि कोसेकच्या रेंज वरती. आता टॅन कॉटला का नाही फरक पडत?
tan ची व्हॅल्यू काहीही येऊ शकते म्हटलंय, मायनस इन्फिनिटी पासून प्लस इन्फिनिटी पर्यंत. कोणत्याही रियल नंबरचा रेसिप्रोकल घेतला तर रियल नंबरच येणार आहे, बरोबर आहे. रियल नंबरचा रेसिप्रोकल इमॅजिनरी होणार आहे का? नाही होणार. रियल नंबरचा रेसिप्रोकल रियलच येणार. आणि त्यामुळं टॅन आणि कॉट ची रेंज सेम राहते, पण साइन आणि कोसेक सारखी राहत नाही. मग काय फरक पडतो? या सगळ्यांची रेंज लक्षात ठेवावी लागते आपल्याला. या सगळ्यांची रेंज लक्षात ठेवण्याचा एक सोपा मार्ग आहे. तो काय पहा, एक नंबर लाईन विचारात घ्यायची आहे. रियल नंबर लाईन माहित आहे ना, त्याच्यामध्ये हा 0 इकडे मायनस इन्फिनिटी पर्यंत जाणार, इकडे प्लस इन्फिनिटी पर्यंत जाणार. 0 च्या इकडे सगळे पॉझिटिव्ह असतात, इकडे सगळे निगेटिव्ह असतात, हे माहित आहे. पॉझिटिव्ह मध्ये जिथे कुठेतरी 1 असेल, इथे असेल -1. ओके. आता ही डायग्राम ज्यावेळेस काढणं सुरू आहे तेव्हाच लक्षात घ्या, पूर्ण काढून झाल्यावर मग पुन्हा तुम्हाला अवघड जाईल. साइन थीटा आणि कॉस थीटा, साइन थीटा आणि कॉस थीटाची व्हॅल्यू -1 आणि 1 च्या मध्ये येते. म्हणजे इथून इथपर्यंत कोण असतात? साइन थीटा आणि कॉस थीटा. ओके. साइन आणि कॉस त्यांनी एवढंच खेळायचं. त्यांच्या समोरचा कोणताही अँगल येऊ द्या, ते त्याला एवढ्या व्हॅल्यू मध्येच कन्वर्ट करतात. ओके. साइन आणि कॉस. त्यानंतर आधी आपण आता सेक आणि कोसेकचं बघू. सेक आणि कोसेकचं काय असतं? सेक थीटा आणि कोसेक थीटा दोघांची पण व्हॅल्यू नेहमीच 1 पेक्षा मोठी आणि -1 पेक्षा लहान येते. म्हणजे याच्या दरम्यान येत नाही. 1 येऊ शकते, -1 पण येऊ शकते, पण -1 आणि 1 च्या मध्ये कधीच येणार नाही. म्हणजे -1 to 1 ही एक बॉर्डर आहे. साइन कॉस ते दोघं त्या बॉर्डरच्या मध्ये खेळणार आणि सेक कोसेक दोन्ही बाजूला खेळणार. हे लक्षात ठेवा. इकडे सेक थीटा आणि कोसेक थीटा त्याची व्हॅल्यू 1 किंवा त्यापेक्षा मोठी येऊ शकते, -1 किंवा त्यापेक्षा लहान येऊ शकते. सेक थीटा आणि कोसेक थीटाची व्हॅल्यू 1 किंवा त्यापेक्षा मोठी येऊ शकते, -1 किंवा त्यापेक्षा लहान येऊ शकते. याचा अर्थ आपण सेक थीटा एक तर तो 1 पेक्षा -1 पेक्षा लहान असेल, और इथं और आहे, अँड नाहीये. -1 पेक्षा लहान असेल किंवा 1 पेक्षा मोठा असेल. इक्वलही असू शकतो, कारण 1 चा रेसिप्रोकल 1, त्यामुळे इक्वल असायला काही प्रॉब्लेम नाही. पण सेक थीटाची व्हॅल्यू कधीच 1 पेक्षा लहान आणि -1 पेक्षा मोठी, म्हणजे याच्यामध्ये येत नाही. सिमिलरली कोसेक थीटा -1 पेक्षा लहान, 1 पेक्षा मोठा. ओके, कळलं? म्हणजे ही पूर्ण रियल नंबरची लाईन आहे. -1 पासून 1 पर्यंत त्या लाईनचे आपण 3 भाग केले. किती भाग केले? 3 भाग. एक भाग कुठला?
1 पासून इन्फिनिटी पर्यंत, दुसरा 1 पासून -1 पर्यंत आणि तिसरा -1 पासून इन्फिनिटी पर्यंत. ओके, हे 3 भाग केले 1 2 3. आता यामध्ये साइन आणि कॉस दोघांची पण व्हॅल्यू नेहमीच -1 आणि 1 च्या मध्येच येणार फॉर एनी रियल व्हॅल्यू ऑफ थिटा. सेक आणि कोसेक दोघांची पण व्हॅल्यू 1 पेक्षा मोठी येऊ शकते किंवा -1 पेक्षा लहान येऊ शकते. ओके, अँड नाव अबाउट टॅन. या टॅन आणि कॉटला मात्र कोणी अडवू शकत नाही. टॅन आणि कॉटची व्हॅल्यू दोघांची पण -इन्फिनिटी पासून +इन्फिनिटी पर्यंत पूर्ण रियल नंबर वरती कुठेही येऊ शकते. एनी रियल व्हॅल्यू, एनी रियल व्हॅल्यू म्हणजे पूर्ण रियल नंबर लाईन वरती टॅन थीटा अँड कॉट थीटा हे पूर्ण लाईन नंबर वरती कुठेही त्याची व्हॅल्यू येऊ शकते. दॅट इज द रेंज. म्हणजे कॉट थीटाला आपण असं लिहू शकतो -इन्फिनिटी लेस दॅन कॉट थीटा लेस दॅन इन्फिनिटी. ओके, हा झाला एक पॉइंट. याच्यात आपण सगळ्या रियल नंबरचा विचार केलाय आणि या सगळ्या रियल नंबरच्या व्हॅल्यू साठी म्हणजे थीटाच्या व्हॅल्यू साठी अँगल किती मोठा येऊ द्या किती लहान येऊ द्या, साइन कॉस टॅन सेक कोसेक कॉट यांच्या व्हॅल्यू या रेंज मध्ये येतात. दॅट इज कॉल्ड रेंज ऑफ ट्रिग्नोमेट्रिक रेशोज. ओके, आता आपल्याला पाहायचा आहे दुसरा पॉइंट. इथं आपला क्वेश्चन वेगळा आहे. आपल्याला साइन 4 डिग्री आणि कॉस 4 डिग्री याच्यामध्ये कोण लहान कोण मोठा ते विचारलं. याच्यासाठी लक्ष द्या. आता फर्स्ट क्वाड्रंट साइन 0 ची व्हॅल्यू 0 आहे. साइन 0 ची व्हॅल्यू 0 आहे आणि साइन 90 ची व्हॅल्यू किती आहे 1 आहे. याचा अर्थ जसजसा हा अँगल वाढेल साइन साठी व्हॅल्यू 0 पासून 1 कडे जाईल. 0 पासून 1 कडे चालली आहे याचा अर्थ ही व्हॅल्यू वाढतीये का कमी होतीये? वाढतीये. बरोबर आहे. वाढतीये का कमी होते? वाढते. 0 पासून 1 कडे चाललाय कोण? साइन. म्हणजे आपण असं म्हणू शकतो फर्स्ट क्वाड्रंट मध्ये साइन इन्क्रीजिंग असतो. साइन कसा असतो? इन्क्रीजिंग म्हणजे साइन ची व्हॅल्यू वाढत वाढत जाते फर्स्ट क्वाड्रंट मध्ये. पण कॉस, आता पहा कॉस 0 ची व्हॅल्यू किती आहे? कॉस 0 ची व्हॅल्यू 1 आणि कॉस 90 ची व्हॅल्यू 0. कॉस ची व्हॅल्यू 1 पासून 0 कडे चालली आहे. वाढतीये का कमी होतीये? कमी होतीये. बरोबर आहे. म्हणजे हे फंक्शन इथे कसं आहे कॉसचं? कन्सेप्ट लक्षात घ्या. कन्सेप्ट कळली की पुन्हा कन्फ्युजन राहणार नाही. कधीही फक्त डायग्राम बघितली की कळेल कोण वाढतोय कोण कमी होतोय. ओके. 0 पासून 1 पर्यंत साइन वाढत जातोय. म्हणजे फर्स्ट क्वाड्रंट मध्ये साइन ची व्हॅल्यू वाढतीये. फर्स्ट क्वाड्रंट मध्ये साइन ची व्हॅल्यू वाढतीये.
पण फर्स्ट क्वाड्रंट मध्ये कॉस्ट डिक्रीजिंग आहे. त्यानंतर सेकंड क्वाड्रंट पहा, इथं अँगल 90 आहे, इथं 180 आहे. अँगल तर वाढतच चाललाय, अँगलचा नाही प्रश्न काही. आपण असं फिरलं की अँगल वाढणारच आहे. सेकंड क्वाड्रंट मध्ये साइन येतोय 1 पासून 0 कडे, वाढतोय का कमी होतोय? हा, 1 पासून 0 पर्यंत चालली आहे साइनची व्हॅल्यू. कमी कमी साइनची व्हॅल्यू वाढते का कमी होते? कमी कमी होते. 1 पासून 0 कडे चाललाय म्हणजे तो कमी होतोय, डिक्रीजिंग आहे. म्हणजे सेकंड क्वाड्रंट साठी साइन कसा आहे? हा, पॉझिटिव्ह निगेटिव्ह पाहिलं आपण ते, पण आता हे इन्क्रीजिंग डिक्रीजिंग पाहतोय आपण. डिक्रीजिंग आहे सेकंड क्वाड्रंटला. सेकंड क्वाड्रंटला कॉस कसा आहे? इन्क्रीजिंग. सेकंड क्वाड्रंटला कॉस कसा आहे? डिक्रीजिंग. व्हॅल्यू कुठून कुठे झाली आहे? 0 कडून -1 कडे चालली आहे. मग 0 कडून -1 कडे जाणारी व्हॅल्यू आहे, मग हे वाढते का कमी होतीये? कमी होते. हा, होते. कमी होते. कमी होतीये. कमी होते. कमी. डिक्रीजिंग. 0 पासून -1 कडे जाताना व्हॅल्यू वाढतीये का कमी होतीये? कमी होतीये. बरोबर आहे. म्हणजे सेकंड क्वाड्रंट मध्ये पण कॉस कसा आहे? डिक्रीजिंग. बघा, फर्स्ट क्वाड्रंटला डिक्रीजिंग, सेकंडला पण डिक्रीजिंग. साइन फर्स्ट मध्ये इन्क्रीजिंग, सेकंड मध्ये डिक्रीजिंग. आता पहा थर्ड, 0 पासून -1 कडे. 0 पासून -1 कडे इन्क्रीजिंग का डिक्रीजिंग? डिक्रीजिंग. हा, डिक्रीजिंग. डिक्रीजिंग. आणि कॉस -1 पासून 0 कडे चाललाय. इन्क्रीजिंग. लक्षात. त्यानंतर फोर्थ क्वाड्रंट मध्ये साइन -1 पासून 0 कडे चाललाय. इन्क्रीजिंग का डिक्रीजिंग? इन्क्रीजिंग. आणि कॉस झिरो पासून 1 कडे चाललाय. इन्क्रीजिंग. म्हणजे अँगल कुठल्या क्वाड्रंट मध्ये वाढतोय आणि कुठल्या क्वाड्रंट मध्ये कमी होतोय. अँगल नाही, त्या रेशोची व्हॅल्यू. अँगल तर इन्क्रीजिंगच राहणार आहे. रेशोची व्हॅल्यू, साइनची व्हॅल्यू किंवा कॉसची व्हॅल्यू कोणत्या क्वाड्रंट मध्ये इन्क्रीजिंग आहे, कोणत्या क्वाड्रंट मध्ये डिक्रीजिंग आहे. इन्क्रीजिंग म्हणजे वाढत 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 चालली आहे, पण वाढून वाढून वाढणार किती? 1 पर्यंत जाणार. कमी किती होणार? -1 पर्यंत येणार. याच्यापेक्षा दुसरीकडे जाऊ शकत नाही व्हॅल्यू. हे जे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आहेत सर्व, हे पिरियडिक फंक्शन्स आहेत. कारण अँगल कितीही असला तरी तो या 4 पैकीच एका क्वाड्रंट मध्ये कुठेतरी असणार आहे, आणि त्यामुळं त्यांच्या व्हॅल्यू रिपीट होणार आहेत. म्हणजे काय? साइन 0 ची व्हॅल्यू काय? साइन 0
0 आणि साइन 360 ची पण व्हॅल्यू किती 0. 0 साइन 2 पाय 0 कारण हा रोटेट होऊन पुन्हा इथं झाला तर व्हॅल्यू सेम राहणार. समजा साइन 90 ची किंमत किती आहे 1. 1 साइन 450 1. त्याची पण व्हॅल्यू 1च येणार कारण 450 ला अँगल परत तिथंच येणार त्याच जागेवर. को टर्मिनलच्या कन्सेप्ट मध्ये आपण पाहिले आणि त्यामुळे ट्रिग्नोमेट्रिक रेशोच्या व्हॅल्यू या पिरियॉडिक असतात, पुन्हा पुन्हा त्या व्हॅल्यू येतात आणि म्हणून हे जे इन्क्रीजिंग डिक्रीजिंग आहे ते आपण ग्राफिकली पण पाहू शकतो. हे ग्राफिकली कशा प्रकारे असतं, तुम्हाला जास्त ऍप्लिकेशन याचं फिजिक्स मध्ये पण बऱ्याच ठिकाणी ही कन्सेप्ट वापरली जाते. सायनुसायडल वेव्स जर आपण थीटाच्या वेगवेगळ्या व्हॅल्यू घेतल्या आणि त्याच्या करस्पॉन्डिंग साइन थीटा आणि कॉस थीटाच्या व्हॅल्यू फाइंड केल्या, थीटा किंवा एक्स म्हणा, साइन एक्स आणि कॉस एक्स म्हणजे वाय म्हणा, त्यांना जर ग्राफ वरती प्लॉट केला आपण तर अशा प्रकारे आपल्याला ग्राफ मिळतो. याला साइन वेव्ह म्हटलं जातं. पण या साइन वेव्ह डिजनरेटिंग नसतात किंवा जनरेटिंग पण नसतात, म्हणजे त्यांची अँप्लिट्यूड लहान मोठी होत नाही, फिक्स असते. म्हणजे यात पर्टिक्युलरली हा एक्स ऍक्सिस आणि हा वाय ऍक्सिस आपण गृहीत धरला तर ही वेव्ह या प्रकारे येते आणि हे असंच पुढे कंटिन्यू चालू राहतं. यामध्ये ही मिनिमम व्हॅल्यू असते -1, मॅक्झिमम व्हॅल्यू असते 1. त्याचे ग्राफ मी तुम्हाला दाखवणार आहे ग्राफ ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन मध्ये. प्रेझेंटली ग्राफचा पार्ट स्किप केला गेलेला आहे तुमच्या कंटेंट मधला, पण कन्सेप्ट साठी तुम्हाला फक्त ते दाखवले जाणार. साइन फंक्शनचा ग्राफ या प्रकारे असतो, म्हणजे साइन ची मॅक्झिमम व्हॅल्यू 1 येते, मिनिमम व्हॅल्यू -1 येते आणि इथे झाला 0. इथे हा 0, हा 90 म्हणजे π/2, हे 180 म्हणजे पाय, 3π/2 आणि 2π आणि इथे 0 ओरिजिन. साइन फंक्शन त्याचा ग्राफ या प्रकारे असतो. बघा आता हे क्वाड्रंट मॅच होत आहेत का ते. 0 पासून 90 पर्यंत साइन इन्क्रीजिंग आहे का बघा. 0 पासून 90 पर्यंत साइन इन्क्रीजिंग आहे. 90 पासून 180 पर्यंत, 90 पासून 180 पर्यंत साइन कसा आहे डिक्रीजिंग. पुन्हा 180 पासून 270 पर्यंत डिक्रीजिंग आणि पुन्हा 270 पासून 360 पर्यंत इन्क्रीजिंग. परत तो फर्स्ट क्वाड्रंटला येणार, परत इन्क्रीजिंग आणि या प्रकारे ही सायकल चालू राहते. ही 0 पासून 2π पर्यंत असते एक सायकल. 1 complete rotation, 1 complete revolution is 1 cycle. 0 पासून 180 पर्यंत ज्याला म्हटलं होतं हाफ सायकल. ही जी सायकल आहे ही कंप्लीट सायकल रिपीट होत चालते कितीही वेळा, म्हणून याला पिरियड फंक्शन्स असं म्हटलं जातं. आता यामध्ये कॉसचं काय घडतं, कारण साइन कॉसच्या व्हॅल्यू सेम रेंज मध्ये येतात.
आणि त्यामुळं कॉसची पण वेव अशीच असणार, सेम. फक्त बदल काय, साइनची सुरुवात 0 पासून झाली, कॉसची सुरुवात 1 पासून होणार, म्हणजे ती वेव या प्रकारे येते. यात काय घडलंय पहा, cos 0 हे जे आहेत ते अँगल आहेत आणि इकडे येणार आहेत ते व्हॅल्यूज आहेत. cos 0 ची व्हॅल्यू 1, cos 90 ची किंमत 0, cos 180 -1, cos 270 परत 0 आणि cos 2π तो परत 1 येतो. ओके, या आपण वेव्स पाहणार आहेत कशा प्रकारे असतात ते. ही साइन वेव आणि ही कॉस वेव. आता आपल्याला महत्वाचा आहे तो आपला क्वेश्चन काय विचारलेला आहे. साइन 4 डिग्री आणि कॉस 4 डिग्रीची व्हॅल्यू विचारली. अँगल जसा 0 पासून 4 डिग्री पर्यंत जाईल. 4 डिग्री म्हणजे फर्स्ट क्वाड्रंटचा अँगल आहे. फर्स्ट क्वाड्रंट मध्ये साइन इन्क्रीजिंग आहे आणि कॉस डिक्रीजिंग आहे. साइन वाढत चाललाय, तो कुठून कुठपर्यंत वाढतो, फर्स्ट क्वाड्रंटला 0 पासून 1 पर्यंत. कॉस डिक्रीजिंग आहे, तो कुठून कुठपर्यंत होतो, 1 पासून 0 पर्यंत कमी कमी होत जातो. आता एक वाढत चाललाय, एक कमी कमी होत चाललाय. कोण वाढत चाललाय, साइन. कोण कमी होत चाललाय, कॉस. मग मला सांगा 4 डिग्री या अँगल साठी कोण मोठा असेल, साइन की कॉस. कॉस मोठा असेल. कॉस मोठा असेल. कोण मोठा असेल, कॉस कॉस मोठा असेल. कारण 4 डिग्री हा अँगल 0 च्या जवळपास आहे. 4 डिग्री हा अँगल 0 च्या जवळ आहे आणि 0 च्या जवळ तर साइन जवळपास 0च आहे. पण कॉस ची व्हॅल्यू जास्त आहे. कॉस 1 पासून 0 कडे चाललाय, तो कमी कमी होतोय. आणि साइन 0 पासून 1 कडे चाललाय, तो वाढायला लागलाय. वाढलाय कुठं अजून, येतोय फरक लक्षात. म्हणजे 4 डिग्रीला इथे असणार, समजा आपण 90 डिग्रीला इथे आहे, 4 डिग्रीला या ठिकाणी सुरुवातीलाच असणार. मग सुरुवातीला साइन कमी आहे, कॉस जास्त आहे. कारण कॉस कमी कमी होत चाललाय. समजा तुम्हाला विचारलं साइन 85 डिग्री आणि कॉस 85 डिग्री. आता सांगा कोण मोठा असेल आणि कोण लहान असेल. साइन मोठा असेल. साइन मोठा असेल, कारण अँगल आपला वाढत वाढत 85 पर्यंत गेलाय. याचा अर्थ तिथपर्यंत साइन वाढत चाललेला आहे, तो 1 च्या जवळपास येणार आहे. पण कॉस कमी कमी होत जातोय. म्हणजे 85 जवळ गेलं की कॉस कमी असणार, साइन बरोबर असणार. त्यांचा क्रॉसिंग पॉइंट असतो 45. आपल्याला माहित आहे साइन 45 ची व्हॅल्यू किती असते, 1/√2 आणि cos 45 ची व्हॅल्यू 1/√2. दोघांची व्हॅल्यू 45 साठी सेम येते. पहिल्या क्वाड्रंट साठी 45 डिग्री साठी दोघांची व्हॅल्यू सेम येते. म्हणजे 45 ला ते क्रॉस होतात.
45 नंतर मग हा परत मोठा होत जातो, हा कमी कमी होत जातो. म्हणून ग्राफ हा या प्रकारे लक्षात ठेवायचा. साइन फंक्शन आणि कॉस फंक्शनचा. मग साइन 4 डिग्री आणि कॉस 4 डिग्री याच्यामध्ये कोण लहान आणि कोण मोठा सांगा. cos 4 डिग्री मोठा आणि sin 4 डिग्री कॉस 4 डिग्री मोठा आणि साइन 4 डिग्री लहान. लहान. कळलं? म्हणजे लहान मोठं कसं शोधायचं, त्यासाठी इन्क्रीजिंग डिक्रीजिंग ची डायग्राम आणि टोटल रेंज काय त्यासाठी हे. तर तुम्ही आधी रेंज ऑफ ट्रिग्नोमेट्रिक रेशोज असं हेडिंग टाकायचंय. रेंज ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स. बघा एक छोटासा पॉइंट क्वेश्चनचा काय विचारलं होतं आपल्याला, फक्त साइन 4 डिग्री आणि कॉस 4 डिग्री याच्यात कोण मोठा कोण लहान ते सांगा. किती मोठं महाभारत त्याच्या पाठीमागे. पण त्या क्वेश्चन साठी ही कन्सेप्ट ही फक्त एका क्वेश्चन साठी स्टडी केलेली नाहीये, ही खूप युजफुल कन्सेप्ट आहे. रेंज ऑफ ट्रिग्नोमेट्रिक रेशोज. ह्या दोन्ही नियर बाय कन्सेप्ट होत्या, त्या दोन्ही आपण एकत्रितपणे विचारात घेतल्या. रेंज ऑफ ट्रिग्नोमेट्रिक रेशोज असं हेडिंग टाका. त्यामध्ये ही एक डायग्राम काढायची, एक रियल नंबर लाईन वाली. ही रियल नंबर लाईन, त्याच्यावरती -1 0 1 इकडे इन्फिनिटी मायनस इन्फिनिटी. मधल्या पार्ट मध्ये साइन कॉस दाखवायचे. 1 पासून इकडे कॉस आणि कोसेक, इकडे सेक कोसेक आणि टॅन कॉटला पूर्ण रियल नंबर लाईन. ही डायग्राम आणि हे पॉइंट्स आधी लिहा. खालचा सगळा भाग आधी लिहून काढा. एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस नंतर करा. सर कॅमेरा थोडा लेफ्ट साइड आहे. पलीकडचं नाही. इन्क्रीजिंग डिक्रीजिंग. तर यामध्ये हे साइन साठी आहे, कॉस साठी आहे. यात हे आहे ते साइन आणि दुसरी जी वेव आहे ती कॉस. या डायग्राम्स कंप्लीट करा.
completed, sir. झालं सर. Completed, sir. ओके. Completed. झाले कंप्लीट. हो सर. Yes, sir. Yes, sir. Yes, sir. झालं, sir. ओके. यामध्ये रेंज ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स, साइन कॉस टॅनच्या रेंज कशा प्रकारे असतात आणि इन्क्रीजिंग डिक्रीजिंग. इन्क्रीजिंग डिक्रीजिंग वरती फार जास्त क्वेश्चन्स नाही आहेत आपल्याला, पण हे जे साइन वेव्ह आणि कॉस वेव्हज त्यांचे ग्राफ आहे, ते ग्राफ मात्र यूज करावे लागतात. ते ग्राफ तुम्हाला दाखवले जातील, त्यांच्यामध्ये काय डिफरन्सेस आहेत ते ग्राफिकली ऑन स्क्रीन नेक्स्ट लेक्चरला. ते ॲक्च्युअली काय फरक पडतो त्याच्यामध्ये. ओके. कारण ते थ्रू ॲनिमेशन्स पटकन लक्षात येईल केअरफुली. कळलं हे रेंज, साइन आणि कॉस ची रेंज -1 to 1, सेक आणि कोसेक ची रेंज ते दोन सोडून, मधला पार्ट सोडून, आणि टॅन कॉट एनी रियल व्हॅल्यू. ओके. साधे खूप सिंपल क्वेश्चन आहेत काही काही, की साइन कॉस ची व्हॅल्यू समजा 5/4 असं विचारलं होतं की विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट पॉसिबल, असं सिंपल क्वेश्चन असतो. साइन थिटा इक्वल टू 5/4 हे पॉसिबल आहे किंवा नाही तुम्ही सांगा. नाही पॉसिबल. आहे का पॉसिबल? नाही. नाहीये, कारण 5/4 हा 1 पेक्षा मोठा आहे ना. 5/4 हा 1 पेक्षा मोठा आहे ना, पण 4/5 हो आहे पॉसिबल. 4/5 पॉसिबल आहे, कारण 4/5 हा 1 पेक्षा लहान आहे ना. बरोबर आहे. टॅन थिटा इक्वल टू 500 आहे का पॉसिबल? हो आहे. आहे. येस आहे, कारण टॅन थिटाची व्हॅल्यू कोणताही रिअल नंबर येऊ शकते, कितीही लहान आणि कितीही मोठी व्हॅल्यू त्याची असू शकते, पण साइन कॉसची व्हॅल्यू मात्र नेहमीच 1 पेक्षा लहान आणि -1 पेक्षा मोठी याच रेंज मध्ये येते. साइन थिटा अँड कॉस थिटा ऑलवेज लाय
in between -1 and +1. Okay? So this is all about range of values of trigonometric functions.